path difference is equal to, इथपर्यंत इक्वेशन 1 नंबर पर्यंत आलोय आपण. पाथ डिफरन्स PD इज इक्वल टू A sin थीटा n, हे जनरल इक्वेशन 1 मिळालेलं आहे आपल्याला. वी डिस्कस फ्रॉम ट्रायंगल ABC and then here find sin theta is equal to BC by AB. then AB ची किंमत आपल्याला माहित आहे, विड्थ आहे हे ठेवली, आणि BC इज इक्वल टू ए साइन थीटा, म्हणजेच हे पाथ डिफरन्स ए साइन थीटा. याचा जनरल इक्वेशन तयार केलं, म्हणजेच थीटा एन, म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा एन. एन इज द कुठल्याही वेगवेगळ्या अँगलचं पाथ डिफरन्स, असं आपण बघितलेलं आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग बघायचा आहे. त्याच्या पुढचा भाग असा आहे की दोन प्रकारात मोडतो. इन केस टू डिफरंट टाइप्स पोजिशन ऑफ पॉइंट पी. पी या पॉइंट ठिकाणी दोन प्रकारचे पोजिशन राहू शकतात. स्क्रीनवरती इथे पी जो दिसतोय ना, या ठिकाणी दोन प्रकारचे राहू शकतात. कोणकोणते? एक तर आपल्याला ब्राईट पॉइंट दिसेल किंवा डार्क असं रिंग दिसेल त्या ठिकाणी, डिपेंडिंग अपॉन द पाथ डिफरन्स. म्हणून आपल्याला पुढं असं बघता येईल, इन केस टेकिंग फर्स्ट पोजिशन दॅट इज सेकंडरी मिनिमा. सेकंडरी मिनिमा असं म्हणलेलं आहे. आता इथे केस 1 दाखवलेले आहे. तर केस 1 मध्ये काय, PD म्हणजे पाथ डिफरन्स. समजा कन्सिडर हिअर पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा असेल. वरती जनरल इक्वेशन काढाय आपण पाथ डिफरन्स BC इज इक्वल टू, BC कुठे आहे, ट्रायंगल मधला तो शेवटचा रे आहे, त्यातला पाथ डिफरन्स आहे. मग त्याच्या इक्वल टू लॅम्बडा आपल्याला रिलेशन ठेवायचं आहे. तर इथे पाथ डिफरन्स कन्सिडर हिअर इन फर्स्ट केस पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा. देन जर असा असेल, देन द P पॉइंट विल बी सी डार्क. तर P पॉइंट हा आपल्याला डार्क दिसणार आहे. व्हाय? बिकॉज. का दिसणार आहे डार्क? तर मग आपल्याला थोडंसं इथे एक्सप्रेशन बघावं लागणार आहे. हे एक्सप्रेशन मध्ये अगोदर वाचू आणि नंतर मग आपण तिकडे डायग्राम बघूया. इन दिस केस द वेव्ह फ्रंट AB लक्षात घ्या. डायग्राम डोळ्याच्या समोर ठेवा. तुमच्याकडे झेरॉक्स असतील किंवा नोट्स असतील, त्यामध्ये AB काय, व्हॉट इज AB? AB इज द विड्थ आहे आणि त्याची किंमत स्मॉल ए आपण घेतलेली आहे. AB चे दोन भाग केलेले आहेत आपण. कसे केलेत? AO आणि OB असं दोन भाग केलेले आहेत. म्हणजे विड्थ ए चे दोन भाग केलेले आहेत आपण. या विड्थ ए चे दोन भाग केलेत. ते दोन भाग किती कसे होतील? इथे पहा, AO OB. मग त्या दोन्ही भागाला ए कसा होईल, हाफ हाफ होईल, A/2 असं होईल. म्हणजे इथे दोन प्रकारच्या स्लिट तयार झाल्या, AO आणि OB. AO ची एक स्लिट मधून जाणारी लाईट P ला मीट होणार आहे. AO विड्थ A/2 आणि OB ची एक स्लिट मधली लाईट P या पॉइंटला मीट होणार आहे. मग आता इन केस काय म्हणलंय, द पाथ डिफरन्स बिटवीन द सेकंडरी वेव्हज. आता हे AB स्लिट वरचे जे लाईट आहेत ते सेकंडरी आहेत. इथे सेकंडरी का म्हणलेलं आहे, तर ते प्रायमरी नाही आहेत, सेकंडरी लाईट आहेत. मग त्यातली म्हणजे द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द सेकंडरी वेव्हज फ्रॉम AP. लाईन AP कुठे आहे लक्षात घ्या, वरची, आणि OP रिचिंग ॲट पॉइंट विल बी λ/2.
म्हणजे दोघांचा मिळून इथे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, लॅम्बडा आहे. तर त्यांचा हाफ हाफ भाग केलेला आहे पण, म्हणून त्याचा लॅम्बडा बाय टू असं होणार आहे. परत एकदा फिगर बघूया आपण, फिगर मध्ये पाहूया. इथे फिगर मध्ये बघा, कन्सेप्ट लक्षात येईल तुमच्या. इथे पाथ डिफरन्स आपण जो घेतलेला आहे हा BC या ट्रायंगलचा घेतलेला आहे. तर याचे AB स्लिटचे दोन भाग केलेत, G स्लिट आणि H स्लिट. AO हे लॅम्बडा A/2 आणि OB A/2 असे केलेलं आहे. आणि हे दोघं इथे मीट होतात, यांची वेव्हलेंथ काय असेल मीट होण्याची, λ/2 असेल. आणि हे दोघं इथे मीट होतात, यांचीही λ/2 असेल. म्हणजेच या ठिकाणचा पाथ डिफरन्स एवढाच जर विचार केला आपण तर याचा पाथ डिफरन्स ओके असेल. आणि संपूर्ण विचार केला तर BC असेल. तर अशा टाईपचं हे कन्सेप्ट. पुढे बघूया काय म्हणलेलं आहे. तर आपल्याला पाथ डिफरन्स बघा परत एकदा. पाथ डिफरन्स बिटवीन द सेकंडरी वेव्स फ्रॉम AP and OP reaches at P will be λ/2 असेल. ॲज सिमिलरली या ठिकाणी आपल्याला असं मिळेल, पाथ डिफरन्स इन बिटवीन AO आणि AK. आता हे कुठे आहे, ट्रायंगल मध्ये पहा, इज ओके. म्हणजे इथे पाथ डिफरन्स पहिल्या स्लिटचा पाथ डिफरन्स इज इक्वल टू ओके आहे आणि त्याची वेव्हलेंथ λ/2 आहे. आणि आपल्याला माहित आहे होल ट्रायंगलची पाथ डिफरन्स BC आहे. BC आणि ओके मधला डिफरन्स काय असेल, तर ओके ही जी लांबी आहे BCच्या अर्धी आहे. म्हणजे ट्रायंगल अर्ध्यापासून तयार होतो, म्हणून ओके इज इक्वल टू 1/2 BC आहे. लक्षात घ्या, BC आहे. तर मग इन केस हे ओके जर 1/2 BC असेल तर याच पद्धतीनं आपल्याला पुढचं असं सांगता येईल, पाथ डिफरन्स बिटवीन OB अँड KC. आता OB कुठे आहे, OB तुम्हाला पाहावं लागेल आणि KC ही पाहावं लागेल. या दोघांमधलं पाथ डिफरन्स ही λ/2 असणार आहे. परत एकदा बघा डायग्राम मध्ये, हा सेंट्रल पॉइंट हा O आणि हे KC यामधला पाथ डिफरन्स हा इथे BC दाखवलेला आहे आणि याचा पाथ डिफरन्स ओके दाखवलेला आहे. ठीक आहे, पुढे चला. हे कन्सेप्ट लक्षात घ्या, फुल जॉमेट्री आहे. तर इन केस या दोघांमधलाही पाथ डिफरन्स λ/2 आहे आणि त्यातलाही λ/2 आहे. कारण या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला पाथ डिफरन्स कसा मिळणार आहे, लॅम्बडा मिळणार आहे. म्हणजे λ/2 प्लस λ/2 इज इक्वल टू 2 λ/2. 2 कॅन्सल झाल्यावर लॅम्बडा असं मिळणार आहे. ते आपण दोघांना डिवाइड केलेलं आहे. देन इन दिस केस, मग असं जर असेल, द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आर प्रोड्युसेस ॲट पॉइंट P. म्हणजे असं जर पाथ डिफरन्स असेल λ/2 तर तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल आणि तो P या पॉइंटच्या ठिकाणी दिसणार असेल आपल्याला. मग तो कसा दिसत असेल, तर इथे मी डायग्राम दाखवलेली आहे. लाल जो दिसतो त्याला कन्सिडर ब्राईट समजा, आणि त्याच्या भोवताली जो काळे दिसतंय ते डार्क अशी रिंग तिथे फॉर्म होते. आणि त्या डार्क रिंग कुणामुळे तयार झालेली आहे, तर सेकंडरी, इथे बघा हेडिंग काय आपली,
सेकंडरी मिनिमा. सेकंडरी म्हणजे सेकंडरी लाईट पासून तयार झाले म्हणून सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं आहे. मिनिमा म्हणजे डार्क. मग सेकंडरी मधला पहिला आहे हा, म्हणून त्याला काय म्हणायचं इथे, इथे नाव दिले पहा, फर्स्ट सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं आहे. म्हणजे अशी रिंग फॉर्म होते, त्या रिंगला डार्कला फर्स्ट सेकंडरी मिनिमा असा उल्लेख करायचा आहे. आणि मग समजा दुसरी केस घेतली आपण, दुसऱ्या केसमध्ये काय म्हणलेलं आहे, इफ पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2 लॅम्बडा. पहिल्यामध्ये काय होतं, पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा होता, तर तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म झाला आणि डार्क ब्राईट डार्क आपल्याला रिंग मिळालेली आहे या डायग्राम मध्ये. तसंच नेक्स्ट थिंग, टेक पाथ डिफरन्स 2 लॅम्बडा, देन the point P will be seen dark also. म्हणजे पहिलं जसं लॅम्बडा घेतलं त्यावेळेस डार्क दिसलं, तसंच इथेही डार्क दिसणार आहे. विल बी सीन डार्क बिकॉज, का बरे असं, कारण काय असेल, द पॉइंट P विल बी द पोझिशन ऑन द स्क्रीन इज सेकंड सेकंडरी मिनिमा. हे पॉइंट लक्षात घ्या, सेकंड सेकंडरी मिनिमा म्हणजे सेकंड मिनिमा म्हणजे काय, इथे आपण बघितलंय सेकंड मिनिमा म्हणजे सेकंड लाईट वेव्ह आहे, सेकंडरी लाईट वेव्ह पासून इमिट झालेला आहे, म्हणजे प्रायमरी नाही आहे. मग आता इथे सेकंड सेकंडरी म्हणलेलं आहे. पहिल्या फिगर मध्ये आपण फर्स्ट सेकंडरी मिनिमा असं म्हणलं होतं, इथे फर्स्ट सेकंडरी मिनिमा म्हणलं होतं. मग आता दुसऱ्या डायग्राम मध्ये दुसरी रिंग आहे डायग्राम म्हणजे डार्क, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, सेकंड सेकंडरी मिनिमा म्हणलेला आहे. खाली डायग्राम मध्ये दिसत आहे पहा, खाली डायग्राम मध्ये दिसते. पहिला ब्राईट आहे, ब्राईट दिसत असेल तुम्हाला, हा ब्राईट आहे. त्याच्यानंतरचा हा जो डार्क दिसतो, त्या ब्राईटच्या नंतर त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट सेकंडरी मिनिमा म्हणतो, तो डार्क असतो. त्यानंतर रेड कलर घेतलाय, त्याला आपण कन्सिडर ब्राईट कन्सिडर केलंय. आणि त्यानंतर हा डार्क दिसतोय म्हणजे सेकंड सेकंडरी मिनिमा असेल. त्यानंतरची केस काय असू शकते, थर्ड केस, इफ नाउ पोटेन्शियल डिफरन्स 3 लॅम्बडा. आता पोटेन्शियल डिफरन्स जर 3 लॅम्बडा घेतला, सॉरी पोटेन्शियल नाही, पाथ डिफरन्स 3 लॅम्बडा जर घेतला, देन द पॉइंट विल बी सीन डार्क. म्हणजे याच्यानंतरचा आपणला हा पण डार्क दिसणार आहे. आणि मग त्याला काय म्हणायचं, थर्ड सेकंडरी मिनिमा म्हणायचं. त्या पॉइंटला काय म्हणायचं, थर्ड सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं. म्हणजे आपण इथे काय काय बघितलं, पहिल्या केसमध्ये पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा म्हणजे 1 लॅम्बडा. दुसऱ्या केसमध्ये इथे पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2 लॅम्बडा. आणि तिसऱ्या केसमध्ये पाथ डिफरन्स इज इक्वल टू 3 लॅम्बडा. मग चौथी केस काय असेल, पाथ डिफरन्स इज इक्वल टू निश्चित 4 लॅम्बडाच असणार आहे. मग असं जर असेल तर इन केस we can write the path difference is equal to 1 lambda, 2 lambda, 3 lambda up to so on, काय म्हणता येईल, n लॅम्बडा असंही म्हणता येईल, ॲज लाईक. म्हणजेच याच्यावरून जनरल एक्सप्रेशन काय तयार करता येईल, पाथ डिफरन्स इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल लॅम्बडा असं म्हणता येईल. असं कुठं ऐकल्यासारखं वाटतं का, पाथ डिफरन्स इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ, हे वाक्य कुठे वाचल्यासारखं वाटतं का? मी तुम्हाला वाचून या असं म्हणत होतो. इंटरफरन्समध्ये यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये इंटरफरन्स जो बघितलेला आहे तिथे वाचायला सांगितलं होतं. तिथे जो हा पाथ डिफरन्स इज इक्वल टू
इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा आहे. मात्र हे लक्षात घ्या इथे हा पाथ डिफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा आहे. मेनली हा पॉइंट लक्षात घ्या, नाहीतर दोन्ही आर्टिकल वाचल्यानंतर कन्फ्यूज होणार आहात. हे डिस्टिंग्विश बिटवीन लक्षात घ्या. या ठिकाणी पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ म्हणल्यानंतर इथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो आणि या ठिकाणचे म्हणजेच डार्क रिंग तयार होतात असं हे लक्षात घ्या. देन वी नो द जनरल एक्सप्रेशन. आता हा पाथ डिफरन्स आपण कोणाचा काढलेला आहे? पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमाचा काढलेला आहे, म्हणजे डार्क पॉइंटच्या विषयी काढलेला आहे. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह याचं काढलेलं आहे. म्हणजेच आपला जो जनरल काल काढलेला जो इक्वेशन आहे साइन थीटा इन केस, तो इथे इक्वेट करूया. तो जनरल इक्वेशन 1 and this equation number 2 can be equate. Sin theta n is equal to plus or minus n lambda घेतलं इथे. Here we take a plus or minus. इथे plus or minus काय घेतलं? तर अपवर्ड डायरेक्शन सेंट्रल ब्राइट पॉइंट पासून अपवर्ड असेल तर प्लस आणि डाऊनवर्ड असेल तर मायनस घ्यायचा असतो, म्हणून इथे आपण प्लस और मायनस घेतलं. देन इक्वेशन 3 कॅन बी राइट साइन थीटा n इज इक्वल टू प्लस और मायनस n लैम्डा बाय ए. व्हॉट इज ए? ए विथ द विड्थ स्लिट ए बी ची जाडी, वेवलेंथ लैम्डा, n इज नंबर ऑफ. मग ते नंबर काय असेल इथे? 1 2 3 4 कंटिन्युअस. म्हणजे 1 घेतलं तर काय असेल? फर्स्ट सेकंडरी मिनिमा असेल. 2 घेतलं तर काय असेल? सेकंड सेकंडरी मिनिमा असेल. असं कंटिन्युअस. आणि वेअर थीटा इज द काय असेल? डायरेक्शन दाखवणारा असेल, म्हणजेच पोझिशन दाखवणारा असेल ऑफ nth सेकंडरी मिनिमा. म्हणजे पी पॉइंट कुठे असेल त्याची हालचाल डिपेंडिंग अपॉन द थीटा n अँगलवर असेल. आता हे जसं बघितलं त्याच पद्धतीनं आपल्याला काय बघायचं आहे? नेक्स्ट पार्ट इथे आपल्याला बघायचं आहे पोझिशन ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. आता काय बघितलं आपण इथे? पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा बघितलं होतं. सेकंडरी मिनिमा म्हटल्यानंतर डार्क पॉइंट होता आणि इथे पोझिशन ऑफ सेकंडरी मॅक्झिमा म्हटल्यानंतर काय येईल? ब्राईट येईल. आता इकडे आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सारखं बघितलं इथे, म्हणजेच पाथ डिफरन्स आपल्याला काय आला? n लॅम्बडा आला. आता इंटरफरन्स मध्ये जसं आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघितलेला आहे तो इथे डिस्ट्रक्टिव्हचा होतो आणि डिस्ट्रक्टिव्हचा कन्स्ट्रक्टिव्ह होतो. तोच त्याच्यातलाच बदल इथे पहा काय आहे. इन दिस केस सिमिलरली अबो पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मिनिमाचं जसं बघितलेलं आहे तसंच आपल्याला इथे डायरेक्टली बघता येईल. इन दिस केस वी गिवन हिअर पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ वेवलेंथ. हे वाक्य इंटरफरन्स मध्ये डिस्ट्रक्टिव्हचं आहे, पण इथे कुणाचं असेल? इथे या सेकंडरी मॅक्झिमा मध्ये कन्स्ट्रक्टिव्हचा असेल. म्हणून ऑड मल्टिपल, ऑड संख्या कशी तयार केलेली आहे ते पहा. 2n प्लस 1 ही ऑड संख्या झाली. आता n ची किंमत तुम्ही इथून पुट करू शकता. किती? ॲज लाईक इन केस 1 मिनिट. पेज सरकवतोय. पुढे आहे आणखीन. हां, इथे पहा नेक्स्ट पेज. हां, इथे पहा n ची किंमत आपण 0 पुट करू शकतो या ठिकाणी.
0 पुट केली तर काय होईल, तर 1 लॅम्बडा बाय 2 येईल, म्हणजे ही किंमत येईल. आणि 1 पुट केली तर काय होईल, म्हणजे 2n ची किंमत 1, 2 इंटू 1 2 प्लस 1 म्हणजे 3 येईल, म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2 येईल. आणि n ची किंमत ही 2 पुट केली तर 2 इंटू 2 4 प्लस 1 5 लॅम्बडा बाय 2 येईल. त्याच पद्धतीनं आपल्याला मिळेल. म्हणजे इथे कशी मिळालेली आहे की 1 ऑड आहे, 3 5 हे ऑड आहे. तसंच आता पुढची काय मिळू शकते, 7 लॅम्बडा बाय 2 असं मिळू शकतं. म्हणजेच काय, इथे आपल्याला ऑड मिळालेला आहे, ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेव्हलेंथ. मग ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेव्हलेंथ जर हे इक्वेशन मिळत असेल, हा इथे आपला कॉमन इक्वेशन असेल इन केस सेकंडरी मॅक्झिममचा. इथे प्लस ऑर मायनस घेतला, म्हणजे प्लस म्हणजे अपवर्ड, मायनस म्हणजे डाऊनवर्ड, तर त्याला असंही रिअरेंज करता येतं, 2n प्लस 1 लॅम्बडा बाय 2 असंही करता येतं. मग इक्वेशन एकशी इक्वेट करा, जनरल इक्वेशन एकशी आपण इक्वेट करूया. तर काय मिळेल, ए साइन थीटा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस n प्लस 1/2 लॅम्बडा असंही करता येतं. रिअरेंज साइन थीटा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा बाय ए असंही आपल्याला जनरल इक्वेशन मिळतं. तर पुढे बघूया आपण. हां, तर मग जसं आपण डार्कचं बघितलं होतं तसंच इथे आपण ब्राईटचं बघितलेलं आहे. मग सेंटरला ब्राईट मिळतो, जसं आपण 0 1 2 टाकल्यानंतर सेकंडरी फर्स्ट सेंटरला ब्राईट, नंतर फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा, सेकंडरी मॅक्झिमा असं आपल्याला ॲज सिमिलरली मिळत असतो. नेक्स्ट थिंग वी डिस्कसिंग अबाउट डिस्टन्स ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम सेंट्रल ब्राईट पॉइंट. आता सेंट्रल ब्राईट पॉइंट पासून आपल्याला त्यांचं डिस्टन्स काढायचं आहे. आता आपण इक्वेशन 3 आणि 4 बघितलेले आहेत. ते इक्वेशन 3 आणि 4 कोणते होते? इक्वेशन 3 हे पाथ डिफरन्स यंत मिनिमा बिटवीन टू एक्स्ट्रीम रेसचे आपण जनरल इक्वेशन घेतलेलं होतं. वरती आहे ते, तो कोणता आहे, ए साइन थीटा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस n लॅम्बडा असं घेतलं होतं. ॲज सिमिलरली दुसरं आपण फॉर मॅक्झिमा विषयक आत्ता घेतलेला आहे, इक्वेशन नंबर 4 ए साइन थीटा प्लस ऑर मायनस n प्लस 1/2 लॅम्बडा, किंवा ह्याला असंही रिअरेंज करता येतं, प्लस ऑर मायनस 2n प्लस 1 लॅम्बडा बाय 2 असंही करता येतं. मग आता इन दिस केस कन्सिडर, आता इथे असं कन्सिडर करा, डी कॅपिटल डी, व्हॉट इज कॅपिटल डी, द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन, त्याला कॅपिटल डी म्हणतो, इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए. व्हॉट इज ए? ए बी द विड्थ ऑफ स्लिट, म्हणजे कुठे असेल, ए बी जिथून सेकंडरी लाईट वेव्स पास होतात ते असेल. तर मी इन केस थीटा इज व्हेरी स्मॉल, मग टेक फॉर एक्झाम्पल इथे आपण ट्रायंगल घेऊया आणि तो ट्रायंगल ओ पी नॉट. आता हा ट्रायंगल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, डायग्राम मध्ये बघा, ओ कुठे आहे, स्लिटचे ए बी स्लिटचा सेंट्रल, तिथून सरळ स्क्रीनवर ओ पी, आणि पी नॉट कुठे आहे, वरती आहे. तर त्या ट्रायंगलमध्ये टॅन थिटाची किंमत काढली y बाय डी.
वाय म्हणजे स्क्रीनची लेंथ, पी नॉट, आणि डी म्हणजे स्लेट टू स्क्रीन डिस्टन्स. मग इथे थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, सो थीटा tan theta can be write as theta equal to y by d. y हे स्क्रीन डिस्टन्स आहे आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅपिटल डी आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला थीटाची किंमत मिळाली. धिस इज से 5 इक्वेशन. मग आता हे इक्वेशन आपल्याला nth डार्क पॉइंट विषयक बघायचं आहे, म्हणजे लास्ट. इट कॅन बी राईट ॲज असं लिहू शकतो आपण. पहावर 1 मिनिट, इथे पहा. हां, हिअर कॅन बी राईट ॲज nth डार्क पॉइंट, इक्वेशन 5. हा वरचा इक्वेशन इथे इक्वेट केलेला आहे. हां, इथे इक्वेशन इक्वेट केलेलं आहे. थीटा एन इज इक्वल टू वाय एन डार्क, वाय एन डार्क डिवाइड बाय डी. म्हणजेच रिअरेंजिंग केल्यानंतर आपल्याला असं मिळेल एन लॅम्बडा बाय ए. म्हणजेच वाय ही किंमत जर घेतली आपण इथे, वाय एन डार्क इज इक्वल टू, या दोघांमधलं रिलेशन कसं लिहू शकतो, एन लॅम्बडा कॅपिटल डी बाय ए. म्हणजेच हे काय असेल, हे एवढा भाग विड्थ आहे, म्हणजे ती जाडी आहे. मग हे nth विड्थ आहे, म्हणून याला आपण असं लिहू शकतो वाय एन डार्क इज इक्वल टू एन विड्थ. सिमिलरली ब्राईट पॉईंटचंही तसंच लिहू शकतो. इक्वेट केलं, या दोघांच्या पासून आपल्याला ही इथे घेता आलं आणि हा डी इकडे गेला, तर आपल्याला हे रिलेशन मिळालं n प्लस 1/2 इन ब्रॅकेटमध्ये ही किंमत लॅम्बडा बाय डी बाय ए. म्हणजेच रिअरेंज केलं, याची किंमत आपण डब्ल्यू म्हणजे विड्थ ठेवली, म्हणजे डब्ल्यूची किंमत ही आहे लॅम्बडा डी बाय ए असा आहे. तर अशा टाईपचा आपल्याला दोघांमधलंही, म्हणजे डार्कच्या बाबतीत आणि ब्राईटच्या बाबतीत मधलंही मिळालेलं आहे. म्हणजेच फ्रिंग विड्थ आपण इथे लॅम्बडा डी बाय ए असं घेतलेलं आहे. हा कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह साठीही सारखाच आहे. नेक्स्ट थिंग हिअर, आता जवळपास टाइम संपत आलेला आहे, थोडंसं राहिलंय. विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज. आता दोघांचंही सारखं आलेलं आहे. तर ब्राईट सेंट्रलचा जो असतो त्याचा विड्थ किती असेल, तर थोडक्यात इथे WC म्हणजे सेंट्रल, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा असेल, म्हणजे 2y. म्हणजेच y ची किंमत W ही आहे, म्हणजे y इथे दिलेला आहे, y इक्वल टू W इक्वल टू लॅम्बडा डी बाय ए. म्हणजेच असे लिहू शकतो WC म्हणजे विड्थ इज इक्वल टू 2 into lambda d by a. What is a? A be the width of slit, lambda is the wavelength, d is the distance between slit and screen. अशा टाईपचा हा आर्टिकल इथे संपतोय. हे परत परत तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे, नोट्स काढत चला. आता शेवटचा आर्टिकल राहिलेला आहे, हा एक 2-3 मिनिटांमध्ये संपणारा आहे. तरी पण टाइम संपलेली आहे मीटिंगची आपल्या क्लासची, म्हणून मला थांबावं लागणार आहे. तर आता आपण थांबूया. मुलांची संख्या काही वाढलेली नाही आहे. परत आपला दुपारी 2:30 वाजता पिरियड असेल.